नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे, मन माझे तुझे झाले, सीझन 2, भाग 24. गौरी सकाळी उठली. तिला खूप छान वाटत होते. आज जेवण बनवायचे होते. ती लगेच तिचं आवरायला गेली. आवरून आली, तयार झाली. आजी आजोबा गार्डन मध्ये होते. मस्त गप्पा मारत होते. गौरी आजी आजोबा जवळ गेली. तिथे त्यांच्या गप्पा चालू होत्या. नोकर चहा घेऊन आला आणि त्यांनी आनंदाने चहा घेतला. गौरी खूप आनंदी दिसत आहे, आजोबांनी हसत सांगितले. आज मस्त जेवण बनव. नेहमी आनंदी बनवून दे. हो आजोबा, नेहमी नाही बनवणार. पण आज सर रागवले आहेत. गौरी उत्तर देते. त्याचा राग फार वेळ टिकणार नाही. जास्त वेळ तो तुझ्यावर रागू शकणार नाही. आजीने मिठी मारत सांगितले. गौरीने फक्त मान हलवली. या दरम्यान सरिता नाश्त्यासाठी बोलवायला आल्या आणि लगेच निघून गेल्या. थोड्या वेळात सर्व आले. त्यांनी नाश्ता करून घेतला आणि मग मस्त बसले. रिद्धी आणि साहिल लहान मुलांसारखी मस्ती करत होते. हसत खेळत मस्ती करत होते. हसत खेळत घरभर आनंद पसरवला होता. गौरी किचन मध्ये गेली. तिच्या मागे सरिता आणि इंदूही गेल्या. रिद्धी सुद्धा गौरीला मदत करण्यासाठी किचन मध्ये आली. त्या दरम्यान वीरेन आला. तो मंदार सोबत बोलत होता. रिद्धीने त्याला पाहिले आणि मस्त स्माइल दिली. चला रे, आपल्याला वहिनीला मदत करायची आहे, रिद्धीने उत्साहाने सांगितले. वहिनी काय करत आहेस? आपल्याला त्यांना काय मदत करायची आहे? वीरेनने विचारले. मंदारने सर्व काही समजावून सांगितले. मी पण येऊ का मदत करायला? वीरेनने उत्साहाने विचारले. चल, मंदारने मान हलवली. सर्वजण किचन मध्ये गेले. गौरी जेवण बनवत असताना रिद्धी आणि वीरेन त्यांच्या मागे उभे राहिले होते. हसत बोलत थोडा मस्ती पण करत होते. रिद्धीने काही अन्नाचे साहित्य हातात घेऊन विनोद केला. वीरेनने हसत तिच्या हातातील काही साहित्य हलवले. गौरी सुद्धा त्यांच्या मस्तीत हसत हसत काम करत होती. संपूर्ण किचन मध्ये हसत खेळत आनंदाचे वातावरण पसरले होते. वहिनी, हे फळ कापताना सावध राहा, नाहीतर तुमच्या नखावर जास्त रक्त लागेल, रिद्धीने थोड्या मस्ती करतच म्हणाले. अरे, तुला वाटते मी फळाला घाबरते? गौरी हसत उत्तर दिले आणि एक फळ हलकेच वीरेनने तिच्या दिशेने फेकले. वीरेनने जोरात हसला, पण लगेच स्वतःला वाचवायला प्रयत्न करत म्हणाला, अरे थोडा वाचव करायला हवा होता. आणि तो एका हाताने फळ पकडून दुसऱ्या हाताने रिद्धीकडे हलवले. मंदार हसत म्हणाला, वाह, हे तर लहान मुलांसारखे खेळ चालू आहे. चला, आपणही थोडा रंग टाकू. रिद्धीने एक चमच घेऊन हलकेच वीरेनच्या मागे टच केलं. हाय हाय, काय चाललंय इथे? वीरेन हसत म्हणाला, पण लगेचच त्याने गौरीला मदत केली आणि दोघं मिळून फळ कापली. गौरी हसत म्हणाली, अरे आज किचन मध्ये फक्त जेवणच नाही, हसण्याच्या स्पर्धा पण चालू आहे. सगळे हसले. त्याच क्षणी किचन मध्ये एक हलकी मस्ती, गोड हसणे आणि परिवारासारखी वातावरण पसरले. प्रत्येकाने एकमेकांना मदत केली, पण एकमेकांवर थोडी हसली, मस्ती करत वेळेत मजा केली. गौरीने जेवण करून घेतले आणि किचन मधून बाहेर आली. सगळे बाहेर हॉलमध्ये बसले. त्यांच्या गप्पा चालू होते. आता आपण मस्त गाणी म्हणूया, साहिलने जोरात सांगितले. डोळ्यात चमक आणि हसरा चेहरा. तू सुरुवात कर, वीरेनने हसत सांगितले. हात हलवत आणि उत्साहात दाखवला. ठीक आहे, साहिल म्हणाला. प्यार तुम्ही से कर बैठे, हम प्यार तुम्ही से कर बैठे, दिल दीवाना हो गया है तुमसे मिलते मिलते. सगळे लगेच ओरडले. हसत खेळत एकत्र गाणं म्हणायला सुरुवात केली. सिद्धीने साहिलच्या मागे उभं राहून जोरात ताल धरला आणि गौरी हसत हसत गाण्यात मिसळली. साहिलने थोड्या मस्ती करत सिद्धीला हलकेच खिडावले, पण मंदार वीरेनला हातात टेबलचा चमचा पकडून हसत हलवला. सगळे हसून आणि थोडी मस्ती करून सगळे मिळून त्यांच्या घरात एकदम उत्साह आला होता. वा, अरे हे तर मस्तच संगीत आणि मजा आहे, गौरीने हसून म्हटले. सगळे ओरडत म्हणाले, हो हो, अजून अजून. आणि ते सर्वजण एक मोठ्या गाण्यावर सत्रात गुंतले. ताल, गाणी, मस्तीमध्ये गोड संगम तयार झाला. खूप वेळ झाला. जेवणाचा वास येत होता. मला भूक लागली आहे, आजोबांनी हसत म्हटले. हात हलवून आनंद दाखवला. मला पण भूक लागली आहे, आजीने हसत उत्तर दिले.
चेहऱ्यावर हलकीच चमक होती. गौरीकडे पाहत शांता आजीने हसत म्हटले, "गौरी, मला तुझे खूप कौतुक वाटते. मुली स्वयंपाक करायला नाही म्हणतात, पण तुला जेवण बनवायचे होते. तू खूप मजा केलीस. मला तुला काहीतरी द्यायचे आहे. माझ्याजवळ ये." गौरीने नजर टाकली. मंदारने डोळ्यांनीच हलकेच जा सांगितले. गौरी शांता आजीजवळ गेली. शांता आजीने हसत त्यांच्या गळ्यातली चेन काढली आणि गौरीच्या गळ्यात घातली. गौरीने हात हलवून बघितले. "आजी, तुम्ही सोन्याची चेन दिली. तुमच्या डोळ्यात आनंद दिसत होता." "असू दे, मला आहे कोण तुझ्याशिवाय?" शांता आजीने हसत म्हटले आणि हात हलकेच तिच्या खांद्यावर ठेवला. गौरी भावूक झाली. डोळ्यात पाणी चमकले आणि आजीच्या पाया पडली. शांता आजीने गौरीला मिठी मारली. त्यावेळेस साहिल सरिता जवळ आला आणि हसत म्हणाला, "जेवण लावायला सांगायला हवं. मला भूक लागली आहे." साहिल म्हणाला. सरिता लगेच किचनमध्ये गेल्या. सगळे त्या क्षणाचा घरभर आनंद, प्रेम आणि गोडशीर ऊब अनुभवत होते. सगळे जेवायला बसले. गौरीसह सर्वजण खूप उत्साहात होते. "गौरी, जेवण खूप छान झाले आहे." सगळ्यांनी हसत हसत म्हणाले. गौरीला सगळ्यांकडून काही ना काही गिफ्ट मिळाले. तिच्या चेहऱ्यावर आनंदी चमक होती. हसू आणि रोमॅन्स मिसळलेले होते. सगळे गप्पा मारत, हसत, खेळत आणि हलकी मस्ती करत जेवण करत होते. घरभर आनंद, उबदार वातावरण पसरले होते. गौरीने आनंदाने हसत राहिली आणि सगळ्यांसोबत त्या गोड क्षणाचा आनंद अनुभवत होती. त्यांचे जेवण झाले. सगळे गप्पा मारत बसले होते. "गौरी, खूप छान जेवण बनवले होते. मला तुझ्या हातचे जेवण आठवड्यातून एकदा खायला आवडेल. तुला काही मदत लागली तर मंदारकडून घे, पण मला तुझ्या हातचे जेवण दे." विनायक म्हणाले. "मला पण चालेल." कैलास म्हणाले. "मी एक बोलू का?" रिद्धी म्हणाली. "हो, बोल ना." विनायक म्हणाले. "आपण कंपनीत कॅन्टीनमध्ये जेवण चालू केले तर ते वहिनी बघेल. आजूबाजूच्या कंपनीमधील पण आपल्या कॅन्टीनमध्ये येतील." रिद्धी म्हणाली. "छान आयडिया आहे. मी पण गौरीला मदत करायला येईल." सरिता म्हणाल्या. "छान आयडिया आहे. गौरी, तुला चालेल का?" विनायक म्हणतात. "मला पण चालेल." गौरी म्हणाली. त्यांची त्यांच्यावर चर्चा चालू झाली. सगळे त्यांचं मत सांगत होते. साहिल रूम मध्ये गेला. त्याला काजलची आठवण आली. त्याने काजलला कॉल केला. काजलने पण लगेच उचलला. "हॅलो साहिल." काजल म्हणाली. "काजल, आज काय करत आहे?" गौरी म्हणाला. "आत साहिल म्हणाला. "आत्ताच आवरले. आईला मदत करत होती. तुम्ही काय करत होते?" काजल म्हणाली. "मी स्वयंपाक करत होतो." साहिल म्हणाला. "काय? एवढे नोकर असताना?" काजल शॉक झाली होती. "आज ना गौरी वहिनीने स्वयंपाक केला. तिला आम्ही सगळे मदत करत होतो. खूप मजा केली." साहिल म्हणाला. "गौरी छान जेवण बनवते. आता तिला सुख आले आहे. आधी तर रोज जेवण बनवायची." काजल म्हणाली. "आता सगळे आनंदी आहे. मला तुला बाहेर घेऊन जायचे आहे. तू येणार का?" साहिल म्हणाला. "कुठे जायचे आहे?" काजल म्हणाली. "एक छान जागा आहे. तुला आवडेल." साहिल म्हणाला. "जाऊया. तुम्ही सांगा तेव्हा मी येईल." काजल म्हणाली. दोघं पण थोडा वेळ बोलतात आणि कॉल कट करतात. रॉकी घरी कंटाळून बसला होता. जेव्हापासून त्याने गौरीला बघितले होते, तेव्हापासून पार्टी, पब सगळं त्याला नकोसं वाटू लागलं होतं. त्यांच्या मित्रांना पण भेटत नव्हता. त्याचे कॉल पण घेत नव्हता. तो घरीच बसून तिचे फोटो बघत बसायचा. आज मात्र त्याला गौरीची प्रत्यक्ष पाहायची, तिच्याशी बोलायची तीव्र इच्छा झाली होती. तिला कसे भेटू याचा तो विचार करत बसला होता. अशोक रॉकीला कुठेतरी बाहेर घेऊन जा बरं. तो आता कुठेच जात नाही. दिवसभर घरातच बसतो. त्याच्याशी बोलून बघ, त्याच्या मनात काय चालू आहे. रॉकीची आई म्हणाली. "हो, मी बोलतो त्याच्याशी. त्याला बाहेर घेऊन जातो. मलाही जायचे आहे." अशोक म्हणाला. "ठीक आहे, घेऊन जा." रॉकीची आई म्हणाली. अशोक थेट रॉकीच्या रूम मध्ये गेले. "रॉकी, मी बाहेर चाललोय. तू पण माझ्यासोबत चल. घरात राहून अजून बोर होशील." अशोक म्हणाले. "कुठं जात आहे?" रॉकीने विचारले. "मी मंदारकडे जात आहे. तुला तर माहिती आहे, मी दिल्लीला जात आहे. मंदार सोबत मला जास्त बोलता येणार नाही. तुला एक सांगतो, आपली आजी तिथं आहे. तिच्यासोबत चांगलं वाग. मंदारची आजी म्हणजे आपल्या आजीची बहीण आहे." अशोक म्हणाले. "डॅड, काय बोलत आहात? तुम्हाला माहिती होतं तर आजी तिथे घेऊन यायला हवं होतं ना." रॉकी म्हणाला. "तुझ्या मॉमला आवडत नाही. ती नेहमी चिडचिड करत असते. पण आजी तिथे खूप छान राहते." अशोक म्हणाले. "चला, मला पण आजीला भेटता येईल." रॉकी आनंदाने म्हणाला. "मी रेडी होऊन येतो. तू पण तयार हो राहा." असं म्हणून अशोक रॉकीच्या रूमच्या बाहेर गेले.
डॅडने खूप छान सांगितले. आजी तिथं आहे म्हणजे मला वारंवार तिथे जाता येईल. त्या निमित्ताने गौरीला बघता येईल, बोलता येईल. मी गौरीसोबत चांगली ओळख करून घेईल. रॉकी मनातच विचार करत होता आणि लगेच तयार होण्यासाठी गेला. थोड्या वेळात अशोक आले. तेव्हा रॉकीही मस्त रेडी होऊन आला होता. दोघं मिळून मंदारच्या घरी जायला निघाले. आजी आजोबा आणि शांता आजी बाहेर बसले होते. सरिता आणि इंदूही बाहेर आल्या. त्या सगळ्यांसोबत गप्पा मारत बसले. "आई, कॉफी ठेवायला सांग ना," इंदू म्हणाल्या. सरिता किचनमध्ये गेल्या आणि सगळ्यांसाठी चहा कॉफी बनवायला सांगितले. थोड्या वेळात गौरी आणि मंदारही बाहेर आले. साहिल आणि वीरेनही आले. वीरेन इथेच थांबला होता. रिद्धी आली. विनायक आणि कैलास पण आले. नोकरांनी कॉफी आणि चहा आणून दिला. मग सगळ्यांनी चहा घेतला आणि मस्त गप्पा मारल्या. अशोक आणि रॉकी मंदारच्या घरी पोहोचले. बाकी सगळे बसून गप्पा मारत होते. विनायकचे लक्ष अशोक आणि रॉकीकडे गेले. ते लगेच उठले. "हॅलो मिस्टर अशोक," विनायक म्हणाले. "हॅलो मिस्टर विनायक," अशोक हसत उत्तरले. रॉकी डोळे मात्र सतत कोणाला तरी शोधत होते. त्याला गौरी दिसली. ती रिद्धी सोबत काहीतरी बोलत बसली होती. रॉकी तिच्याकडे टक लावून बघत होता. त्यांना बघून शांता आजी स्मित्त करत उठल्या आणि थेट रॉकी जवळ आल्या. त्यांना रॉकीला बघून आनंद झाला होता. "रॉकी, कसा आहे? किती दिवसांनी तुला बघत आहे मी," शांता आजी प्रेमाने म्हणाल्या. "मी मस्त आहे आजी. तू कशी आहेस?" रॉकी आनंदाने म्हणाला. "मी पण मस्त आहे रे," शांताजी उत्तरल्या. दरम्यान सरिता नोकरांनी हाक मारली. त्यांच्यासाठी 2 कॉफी बनवायला सांगितली. थोड्या वेळात अशोक आणि रॉकी समोरासमोर गरम गरम कॉफी आली. तो कप हातात घेतात पण त्यांचे लक्ष अजूनही गौरीवरच होते. रॉकीला चटका लागला. तो काही बोलला नाही. "मंदार, मी 15-20 दिवसासाठी दिल्लीला जात आहे. माझे काम रॉकी बघेल," अशोक म्हणाले. "चालेल," मंदार शांतपणे म्हणाला. साहिलला तिथे थांबायचं नव्हतं, पण तरीही तो बसला होता. रिद्धी गप्प उभी होती. वीरेनला मात्र काहीतरीच कळत नव्हतं. तो साहिल आणि रिद्धीकडे पाहत होता. हे दोघं असे का वागत आहे? यांच्या घरात कोणी आलं तर ते नेहमी हसून स्वागत करतात. मग एकमेकांशी का बोलत नाही आहेत? असा विचार करून वीरेनच मनात सुरू होतं. दरम्यान रॉकी शांता आजीसोबत गप्पा मारत होता. खरं तर त्याला आजी आवडत होती, पण त्याच्या गोड बोलण्यात मोठं खोटं नाटक दडलं होतं. "आजी, मी तुला रोज भेटायला येईल, तुला बाहेर घेऊन जाईल, तुला खायला आणून देईल," रॉकी म्हणत होता. शांता आजीच्या डोळ्यात मात्र मायेचे भाव होते. "माझा नातू किती प्रेमाने बोलतोय. माझा नातू खरंच सुधारला," त्या मनातच विचार करत होत्या. पण रॉकीचं खरं उद्दिष्ट वेगळंच होतं. तो फक्त गौरीसाठी जवळीक साधायची संधी शोधत होता. आजीसोबतच त्याचं गोड गोड बोलणं हे त्यांचं झाकलेलं साधन होतं. अशोकचं मंदारसोबत बोलणं आटोपलं. ते रॉकी आणि शांता आजीकडे आले. "रॉकी, चल आता," अशोक म्हणाले. रॉकीने शांता आजी सोबत काही शब्द बोलले आणि उठला. अशोक पण शांता आजी सोबत बोलले आणि आजी पण अशोक सोबत बोलल्या. ते दोघं घरी जायला निघाले. साहिल, रिद्धी आणि वीरेन रूम मध्ये निघून गेले. "मला त्या माणसाला पाहिलं की खूप राग येतो. त्याचा मुलगा आहे ना रॉकी, तो पण मला आवडत नाही," साहिल म्हणाला. "मी पण विचार करत होतो तुम्ही असे बाजूला का उभे राहिलेत? त्यांच्या सोबत का बोलत नाही आहेत?" वीरेनने विचारले. तेव्हा साहिलने त्याला सगळे सांगितले. संपूर्ण गोष्ट ऐकल्यावर वीरेनलाही राग आला. "असे कसे लोक असतात हे?" तो चिडून म्हणाला. रिद्धी शांत होती, पण तिच्या मनात विचाराचे वादळ सुरू होते. रॉकी चांगला मुलगा नाही. तो जसा माझ्याकडे बघतो, तसं कोणी बघू नये, ती मनातच विचार करत होती. रिद्धी, काय विचार करत आहे? साहिल म्हणाला. रॉकीचा विचार करत होती. रिद्धी लगेच बोलून गेली. काय? वीरेन म्हणाला. तो जोरातच ओरडला. साहिल वीरेनकडे बघत होता. रिद्धी पण वीरेनकडे बघत होती. रॉकी काय करेल? गौरी रॉकी सोबत बोलेल का? साहिल काजलला कुठे घेऊन जाईल? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा. मन माझे तुझे झाले सीझन 2 भाग 24. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.